नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हे पुन्हा स्वागत आहे आणि आम्ही एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही भेटणार आहात। तर आमचं कृष्णनगर गावचं आज एक KPL म्हणजे कृष्णनगर प्रीमियर लीग हे एक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आमच्या संपूर्ण गावचे कृष्णनगर गावच्याच ह्या टीम असणार आहेत। 6 टीम आम्ही तयार केलेल्या आहेत आणि त्या टीममध्येच ही स्पर्धा होणार आहेत आणि खूप मजा येणार आहे आणि सगळे गावची माणसं लहान थोर एकत्र आलेले आहेत आणि त्या खेळाचा आम्ही आनंद घेणार आहोत आणि क्रिकेटचे सामने आहेत आणि खूप त्यामध्ये नाश्ता आहे, जेवण आहे, तर खूप मजा येणार आहे। तर मंडळी मी तुम्हाला हे सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत। तर चला भेटूया या क्रिकेटच्या सामन्यामध्ये काय होतं पाहूया। थँक्यू। हे आमचे गावचे अध्यक्ष आणि KPLचं आयोजन करण्यामध्ये ह्यांची संकल्पना आणि ह्यांचा खूप मोठा हातभार आहे। तर ते थोडक्यात आपलं मत मांडतील हे आजच्या KPL विषयी। तर शैलेश करटकर आमचे अध्यक्ष, काय वाटतं तुम्ही कसं हे प्लॅनिंग केलेलं आहे? 2 मिनिटात सांगा आम्हाला जरा। नमस्कार। आजचं हे नियोजन म्हणजे एक आम्हाला युवा आणि त्याच्या अगोदरची पिढी यांचा एक ताळमेळ घडवून आणायचा होता आणि आजच्या समयाला हेच एक माध्यम आहे ज्याच्यामध्ये युवा आणि लहान थोर सगळे एकत्र येऊ शकतात आणि ह्या खेळाचा आनंद घेऊ शकतात। तर ही संकल्पना सहज अशी मनात आली आणि ती आम्ही आज प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। थँक्यू शैलेश करटजी। आणि आज बघता तुम्ही इकडे ह्या ग्राउंडमध्ये कांदिवलीला एक चारकोपचं हे ग्राउंड आहे आणि खूप सुंदर ग्राउंड आहे, पूर्ण प्लेन आहे आणि कृष्णनगर गावचे सगळे लहान थोर मंडळी ह्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जवळपास 6 टीम बनलेल्या आहेत आमच्या गावच्या बनवलेल्या आहेत आणि हे फक्त गावातलेच खेळाडू इकडे असणार आहेत। बघा सगळीकडे फुल तयारी चालू आहे आणि इथे नाश्त्याची व्यवस्थासुद्धा केली होती की आम्ही आता जस्ट नाश्ता झालेला आहे आणि आता सगळे प्रिपेअर होत आहेत। म्हणजे कोण कपडे चेंज करतोय, टी-शर्ट वगैरे आहेत, प्रत्येक टीमचे कॅप्स आहेत, टी-शर्ट्स आहेत आणि सगळे संघ मालकाची खूप मोठी संकल्पना आहे आणि खूप धमाल येणार आहे ह्या कार्यक्रमामध्ये। तर आम्ही तुम्हाला मध्ये तुम्हाला हे सगळं आम्ही दाखवत राहू। तर मंडळी भेटूया। नमस्कार सगळ्यांना। सगळ्यांचं खूप कौतुक आणि धन्यवाद देतो। आम्ही पहिल्यांदा KPL भरवली होती आणि त्यानंतर ही दुसरी वेळ आहे। बघूया भविष्यात हे कंटिन्यू राहील, परंतु आता सध्याची जी वेळ आहे ह्या क्षणाचा आनंद भरपूर घ्या सगळ्यांनी। आणि ही आपल्या गावची स्पर्धा आहे, ती स्पर्धा म्हणूनच खेळायची आहे, परंतु मी एक ताळमेळ घडवून आणण्याचा प्रयत्न करतो या निमित्ताने। त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला इगो न करता जे डिसिजन येतील त्याला आम्ही मान्य करून ह्या खेळाचा आनंद भरपूर घ्यायची सगळ्यांची व्यवस्था जी काही दिवसभराची आहे ती आम्ही केलेली आहे। या त्यावेळेचे पहिला कॅप्टन आपले होते शिवरामदा। ते आपल्या नाही आहेत पण त्यांचे चिरंजीव सर्वांनी आणि व्यवस्थित पार पडू दे। तुम्हाला आत्ता दुखापत झाली नाही पाहिजे। सर्वांना तुम्ही चांगले सामने रंगू दे। महाराज की जय, गावनगर वाले की जय। पारावे गाव सोडतील या सांगायचे नाणेफेकी करतील, नाणेफेकी पारावे यांच्या आणि टॉसचा बॉल लागलेला आहे।
केसीसी गेम चेंजर याचे कॅप्टन निखिल सुतार यांनी टॉस जिंकलेला आहे. पाहूया आता ते काय घेत आहे. निखिल तर निखिल सुतार या संघाने क्षेत्ररक्षण पहिले स्वीकारलेलं आहे. पाहूया प्रज्ञेश शिर्के यांना चॅलेंज. आता किती धावांचं तर मी सांगू इच्छितो. प्रज्ञेश, तुम्ही काय टार्गेट ठेवाल निखिल यांच्या संघाला? आम्ही जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. तरी पण तुमचं टार्गेट काय असेल? 60-70 तर प्रज्ञेश शिर्के हे 60-70 रनांचा चॅलेंज ठेवणार आहेत निखिल सुतार. तर निखिल सुतार, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही किती धावांपर्यंत यांना रोखू शकाल? 40च्या आत. चला, प्रज्ञेश शिर्के हे सांगतायत की आम्ही 60-70 धावा करू आणि निखिल सुतार सांगतायत आम्ही यांना 40 धावाच्या आत यांना आउट करणार आहोत. तर पाहूया आता. चलो लेट्स रॉक मॅचच्या इकडे जाऊया. गणपती बाप्पा. चला. तुम्ही उपस्थिती दाखवली पुढे राहा मग आता ते. आणि बॅटर म्हणून स्ट्राईकला आहेत आदेश नेरदकर. आलेश खूपच सुंदर पुढची सामना क्षेत्ररक्षण सुपर किंग केसीसी फलंदाजी करत आहेत. झगड़ना है यहाँ पे, खोने के लिए बहुत कुछ है लेकिन खोना नहीं है. चला आता ही. अरे बाप रे बाप, ही कॅच होती. आणि पोरगा 38 मध्ये बाप ये पकडता है कि नहीं देखते हैं. बाप बाप रवी पारावे चिंटू दुसरं शतक घेऊन येत आहे. चिंटू शतकाचं त्याचं खूपच शॉट यार, एक नंबर. बघा मी तुम्हाला बोललो होतो पुत्र प्रेम नाही झालं असेल. आणि जी एक चिठ्ठी राहील
ती डायरेक्ट थेट फायनल मध्ये प्रवेश केला जाईल. सर्व 3 कॅप्टन कुठे आहेत? 3 कॅप्टन हात वरती करा. दर्शन कुठे आहे इकडे? अरे पागल दर्शनी आमच्या लाडक्या लेक, आमच्या गावची लाडकी लेक आरती मनोय, आरती मनोय, मीनाक्षी यांचं मायरचं नाव मीनाक्षी आणि आताचं नाव आरती मनोय. ओके मीनाक्षी, आपली लाडकी ताई मीनाक्षी. आता चिठ्ठी पहिले 2 चिठ्ठ्या उचलायच्या आणि जी खालती चिठ्ठी आहे ती तशीच राहू दे. चला 2 चिठ्ठ्या उचला कुठल्याही. चला 2 चिठ्ठ्या. हा आता 2 चिठ्ठ्या आपलीच राहिली खाली. एक चिठ्ठी उडा. चला एक चिठ्ठी उघडली आहे. ही मॅच होणार आहे. मॅच पहिली मॅच होणार आहे दीपक द्या. दीपक त्यांची मॅच आहे. अतुलची मॅच आहे आता. चला दुसरी चिठ्ठी काढण्यात येत आहे. लक्ष ठेवा इकडे गावाकडे. शैलेश फायनल मध्ये गेलेला आहे. शैलेश यांचा संघ फायनल मध्ये चिठ्ठी मध्ये नाव आलेलं आहे त्यांचे. शैलेश खेरटकर संघाचे संघ मालक संग्राम. तर पाहूया मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा मार्गस्थ होताना पुन्हा एकदा. आणि आता पाहूया सुंदर असा डाव आपण सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आता. पण 2 धावा काही रोखू शकले नाही. गिरना है, गिर के उठना है, उठ के भागना है, हमें सब कुछ करना है यहाँ पे. आने बाद आणि हा सामना कुणाचा आहे? तर एक आहे गावचे अध्यक्ष, एक आहे गावचे उपाध्यक्ष. खूपच सुंदर असा मॅच आपल्याला बघायला भेटतात. आता टॉस होतो साईराज यांच्याकडून. साईराज यांनी टॉस केलेला आहे. कॉईन आहे इकडे. चला साईराज धन्यवाद, तुम्ही टॉस केलं. टॉस जिंकलेला आतील या संघाने. खूप नावाजलेले असे पंचक्रोशीत खूप नावाजलेले असे फलंदाज दिवेश. तर बघा मी तुम्हाला बोललो होतो दिवेश खूप नावाजलेली खरोखरच. आणि बघा सुंदर असं बघा चौथं काय 8वर 3 धावा. 8वर 3 बघा षटकारासाठी जाणार आहे दिवेश. बघूया पण चौकार खरोखरच